बोईसरच्या काटकरपाडा येथे मागील 2 दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज विरोधात केलेल्या कारवाईत मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणात पालघर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून हे 4ही आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत। यापैकी बोईसर काटकरपाडा कलर सिटी येथे राहणारा मुख्य आरोपी अमान मुराद हा केमिकलचा पदवीधर विद्यार्थी असून त्याने यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं असल्याची माहिती समोर आली आहे। अमीन हा मीरा रोड सह परिसरातून ड्रग्ज आणून त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून एमडी ड्रग्ज तयार करत होता, अशी माहिती पत्रकार परिषदेत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। 8 तारखेला काटकरपाडा या ठिकाणी कलर सिटी या बिल्डिंगमध्ये एका 29 वर्षाच्या इसमाने आपल्या रूममध्येच अशा स्वरूपाची एक लॅब तयार केली होती। त्यामध्ये तो केमिकल चा पोस्ट ग्रॅज्युएट आहे। त्यांनी मॅफेडॉन बनवण्याची संदर्भातली संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती आत्मसात केली होती। त्याच्या आधारावर रॉ मटेरियल मुंबईवरून आणून या ठिकाणी तो गेल्या 6 महिन्यापासून अशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवताना माहिती मिळाली होती की अशा स्वरूपाचा तो कुणीतरी अशा स्वरूपाची ड्रग्ज या ठिकाणून सप्लाय करत आहे। त्या संदर्भात डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आमच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी रेड केली। तिथे सर्व ड्रग्ज बनवण्याच्या संदर्भातील संपूर्ण साहित्य प्राप्त झालं। त्याचप्रमाणे साधारणतः 2,41,00,000 रुपयाचं ड्रग्ज हे त्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आलेलं आहे। सर, एकूण किती आरोपी आढळलेत आणि बॅकग्राऊंड काय या आरोपीचं? हा MSc केमिस्ट्री झालेला व्यक्ती आहे। यांनी वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे। गेल्या 1 वर्षापासून तो कुठल्याही कंपनीमध्ये काम करत नाहीये, परंतु त्यांनी जे नॉलेज आत्मसात केलेलं आहे त्याच्या आधारावर त्यांनी एमडी ड्रग्ज तयार करण्याचं ठरवलं आणि मार्केटमध्ये जे मीरा रोड आणि इतर ठिकाणी मुंबईमध्ये जे मार्केटमध्ये ड्रग्ज विकणारे लोक आहेत त्यांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये होता आणि त्यांच्या मागणीवरून त्यांनी तशा स्वरूपाचं ड्रग्ज बनवून सॅम्पल म्हणून सुरुवातीला पाठवलं। त्यानंतर त्याला मागणी वाढल्यानंतर अशा स्वरूपाचे लॉट त्यांनी विकण्यास सुरुवात केलेली आहे आणि मार्केटमधून याच बाबतीमध्ये इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर या बाबतीत कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये साधारणतः 3 व्यक्ती ज्या ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याला मदत करत होत्या त्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची संपूर्ण चौकशी करून पुढची काही लिंक आहे का याबाबत माहिती घेतली आहे।